मित्रांनो, या पुस्तकाचं नाव आहे टीईटी ट्रिक्स मास्टर. पेपर 1 साठी अतिशय महत्त्वाचं असलेलं हे पुस्तक, ज्यामध्ये गणिताचे 2000 पेक्षा जास्त प्रश्न आहे. या पुस्तकातील हर एक पेजवर वरील एक एक प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. चला, या शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला काय शिकवतो ते बघा. पुढे जाऊ. या ठिकाणी बघा, तुम्हाला काय दिसतं की हा एक प्रश्न आहे, म्हणजेच हा प्रश्न आलेला आहे 2014 ला. लुक ॲट हिअर. हा प्रश्न ज्यावेळेस 2014 ला आला, तर त्याचं उत्तर आपल्याला याच्या पुढे आहे. मात्र हे कशा पद्धतीने आलं ते मी तुम्हाला समजावून देतो. बघा, याची ट्रिक्स काय आहे. ट्रिक्स आधी तुम्हाला आली पाहिजे, त्या ट्रिक्सवरूनच पुढचं काय ते लक्ष देणार तुम्हाला. आता बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करून क्षेत्रफळ काढायचं आहे, एरिया फाइंड आउट करायचं आहे. ट्रॅपेझॉइडची आकृती आहे, म्हणजेच हे समलंब चौकोन आहे. काय करायचं मित्रांनो, की हा जो 29 आहे, हा जो 29 आहे, बघा तुम्हाला झूम करून दाखवतो इथे. ओके. हा जो 29 आहे, त्याला काय करायचं, खाली आणायचं. 29 आपण लिहून घेतले. त्यानंतर हा जो 8 आहे तो या ठिकाणी टाकला. आता तुम्हाला माहित असेल 10 चा वर्ग 100 होतो आणि 8 चा वर्ग 64 होतो. 100 वजा 64 म्हणजे 36, आणि त्या 36चं स्क्वेअर रूट काढलं. 36चं जर का आपण स्क्वेअर रूट या ठिकाणी फाइंड आउट केलं तर ते येतं 6. इथं जे काही येत असेल ना ST, त्याचे निम्मे घ्यायचं. निम्मे घेतलं, 3 आले. त्यानंतर इकडे सुद्धा तसंच. तुम्हाला मित्रांनो त्रिकूट माहित पाहिजे किंवा तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय माहित पाहिजे. 8 चा वर्ग काय होतो, तर 64 होते, आणि 17 चा वर्ग होते 289. 289 मधून 64 जर वजा केले तुम्ही, तर इथे 5, इथे 2 आणि इथे 2 राहतं, म्हणजे 225. आता 225चं स्क्वेअर रूट काय येतं, तर 15 येते. 15ची निम्मे काय घेणार मग तुम्ही, 7.5 घेणार. या तिघांची बेरीज करायची आपल्याला. 3 आणि हे 29, म्हणजे सरळ सरळ 32 झाले. 32 आणि हे 7, 39.5 झाले. आता हे जे 39.5 आहे, मल्टिपल बाय हे 8 करायची. इथेच या रुंदीनेच त्याला शेवटी मल्टिपल करायचं, म्हणजे या ठिकाणी झाले 8. 8 पंचे किती झाले, 40. 4 आले हातचे. 8 9 72, 72 9 किती, 76. 8 9 72, 72 आणि 4 76. हातचे आले 7. 8 3 24, 24 आणि 7 किती, 31. सो या ठिकाणी 3160 आलं. मात्र मागून एक अंकानंतर पॉईंट आहे म्हणून तो पॉईंट दिला, म्हणून फायनली आन्सर आलं मित्रांनो 316 स्क्वेअर मीटर. बघा, या ठिकाणी राईटच आन्सर आहे. मात्र हे तुम्हाला आन्सर मी ट्रिक्सने काढून दाखवलं. आता याच्यासारखे अन्य जे प्रश्न आहे, त्यातला कुठला तरी एक प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. या ठिकाणी बघा, या ठिकाणी जर आपण हा एखादा प्रश्न घेतला, म्हणजे तुम्ही कोणताही जरी म्हटला तर याच्यामध्ये प्रश्न किती आहे, तर बघा, हा पहिला प्रश्न झाला, हा दुसरा प्रश्न आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे, हा 5वा आहे. त्याच्यानंतर